नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. उद्या मैत्रिणींनो वटपौर्णिमा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक सुंदर आणि एकदम सोपी अशी रांगोळी मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 5 ते 5 ठिपके ओढून घ्यायचे सुरुवातीला. हे बघू शकताय आपले 5 ते 5 ठिपके तयार झालेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला इथून वडाच्या झाडाचा असा खोड काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तो थोडासा खाली असा आपल्याला तिरका ओढत न्यायचा आहे. त्यानंतर इथून आपल्याला आतले जे खोड असतात वडाचे ते आपल्याला तयार करून घ्यायचे. अगदी सोपे असणार आहे रांगोळी मैत्रिणींनो, तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकताय. आता त्यानंतर आपल्याला इथून एक रेष ओढून घ्यायची आणि आतमध्ये असा थोडासा आपल्याला, तुम्ही इथं कलर देखील भरू शकताय, पण मी आता कलर भरत नाही. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. आपला जो आपण धागा गुंडाळलेला असतो त्याच्या ह्या रेषा असणार आहेत. अगदी जवळजवळ ओढून घेतला तर चालते. तर या पद्धतीने इथं रेषा ओढून घेतलेली. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला झाडाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. इथून अशा आपल्याला या पारंबे तयार करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपण देखील इथं देखील आपण असा व्हाईट कलर थोडासा टाकून घेऊयात. यामध्ये मैत्रिणींनो तुम्ही रंगच भरा, म्हणजे अगदी दिसायला तुमची रांगोळी छानच दिसणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या वडाच्या झाडाच्या भोवतीने आपल्याला एक असा कट्टा तयार करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आतमध्ये आपल्याला अजून एक आडवी रेष ओढून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या. तर बघू शकता आपली रांगोळी अगदी छान आणि सुंदर अशी दिसत आहे. त्यानंतर आपल्याला ते इथं साईडला वटपौर्णिमा असं लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपली वटपौर्णिमेची रांगोळी तयार आहे. इथं तुम्ही एखादा आरतीचं ताट किंवा खाऊचं पाणी देखील ठेवू शकताय.
म्हणजे अजूनच आपली रांगोळी एकदम छान दिसायला तयार होईल. तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी.